एकीकडे नरेंद्र तर दुसरीकडे देवेंद्र असं सूचक विधान महाराष्ट्र भाजपचे लोकसभा प्रभारी दिनेश शर्मा यांनी केलेलं आहे। दिनेश शर्मा हे 20 मे पर्यंत महाराष्ट्रात तळ ठोकून राहणार आहेत। नरेंद्र देवेंद्र यांचं नेतृत्व ऊर्जा देणार असल्याचंही शर्मांनी म्हटलं। महायुतीतील जागा वाटपाची चर्चा आज पूर्ण होईल आणि 2 दिवसात सगळे उमेदवार जाहीर करू अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे। नाशिकची शिवसेनेची जागा आमचीच आहे, ती आम्हालाच मिळावी यावर शिवसेना ठाम आहे। कोल्हापूरचा उमेदवार बदलण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणत शिरसाट यांनी दोन्ही जागेसाठी शिवसेना आग्रही असल्याचं म्हटलंय। मावळ तालुक्यामध्ये शिंदेंच्या शिवसेना पक्षाच्या श्रीरंग बारणेंना उमेदवारी मिळालेली आहे। त्यांच्या उमेदवारीबाबत नेते मंडळींचा विरोध मावळला, मात्र स्थानिक पातळीवर भाजपचे कार्यकर्ते अजूनही नाराज आहेत। पक्षश्रेष्ठींकडून प्रचाराबाबत निरोप येईपर्यंत बारणेंचा प्रचार करणार नसल्याचा पवित्रा स्थानिक भाजपच्या नेत्यांनी घेतलाय। त्यामुळे श्रीरंग बारणेंना लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसण्याची शक्यता आहे। मित्रपक्ष आणि लोकनेत्यांना संपवायचं ही भाजपची प्रवृत्ती आहे आणि त्यामुळे पक्ष सोडून भाजपसोबत गेलेल्या लोकांना विधानसभा निवडणूक भाजपच्याच चिन्हावर लढवावी लागेल असा दावा रोहित पवारांनी केला। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते आले होते। देशमुखांच्या विरोधात महायुतीला उमेदवार मिळत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे। हेमंत पाटलांची उमेदवारी वाचवण्यासाठी हजारो शिवसैनिक मुंबईकडे रवाना झाले असतानाच वाशिममध्ये राठी बाजार इथं भाजप आमदार तानाजी मुटकुळे आणि शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली। या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे अद्याप समजू शकलेलं नाहीये। आमदार बांगर मुटकुळेंची मनधरणी करण्यासाठी आले होते का, या भेटीनंतर काही नवी समीकरणं उदयाला येणार का, याकडे आता लक्ष लागलंय। आम्ही मोदींच्या नावानं तरलो की बाळासाहेबांच्या नावानं तरत आहोत, हे 4 जूनला दाखवून देऊ असं आव्हान परभणीचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधवांनी भाजपला दिलं। संजय जाधव हे मोदींच्या नावाने निवडून आल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती। त्या टीकेला जाधवांनी प्रतिक्रिया दिली।